क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 28 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो पद्म पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक बाब सांगू इच्छितो, कारण आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब शॉप म्हणून आपण व्हिडिओ दररोज टाकतो. तर ते यूट्यूब शॉर्ट तुम्ही पहा, तिथून पण तुमचे प्रश्न कव्हर होईल आणि एक रिव्हिजन पण होईल. चला आता आपण 28 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला जाहीर झालेला आहे? तर ही कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांनो तैवान ट्रॅव्हलॉंग. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. युद्धनौकांमध्ये वापरला जाणारा मरीन गॅस टर्बाइन्सच्या दुरुस्ती आणि स्वदेशी विकासासाठी भारत फोर्ज कंपनीनं कोणत्या ठिकाणी खाजगी क्षेत्राचे पहिलं संकुल उभारणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते आंध्र प्रदेश इथे विशाखापट्टणम इथे उभारला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारत फोर्ज सागरी गॅस टर्बाईन संकुल उभारण्यात येणार आहे. कंपनीचं नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारत फोर्ज आहे आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये करार झालेला आहे. उद्देश्य युद्धनौकांमध्ये वापरला जाणारा मरीन गॅस टर्बाईनची दुरुस्ती आणि ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकास करण्याची सुविधा ती असणार आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिलं हे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम येथे 80 एकरच्या जागेमध्ये हे उभारलं जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या संसदरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय विचारला गेलेल्या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 5 खासदारांची निवड झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संसदरत्न पुरस्कार 2026 एकूण निवड, देशातून एकूण निवड किती खासदारांची झाली आहे? तर 12 एवढे खासदारांची झालेली आहे. तिथे 10 लोकसभाचे आणि 2 राज्यसभाचे खासदार आहेत. आणि महाराष्ट्राच्या वाटा इथे सर्वाधिक किती खासदार आहेत? तर 5 खासदार आहेत विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील विजेते खासदार कोणकोणते आहेत आपण त्याची लिस्ट पाहूया. तर डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा, नरेश म्हस्के ठाणे लोकसभा, डॉक्टर हेमंत सावरा पालघर लोकसभा, स्मिता वाघ जळगाव लोकसभा आणि डॉक्टर मेघा कुलकर्णी पुणे राज्यसभा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 5 खासदार आहेत, त्यांची संसदरत्न पुरस्कार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया पार्श्वभूमी संसदरत्न पुरस्कारांची. तर सुरुवात केव्हा झाली? 2010 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने. आयोजक प्राईम पॉईंट फाउंडेशन. निकष संसदेतील उपस्थिती, प्रश्न आणि चर्चामध्ये सहभाग हा निकष असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे संसदरत्न पुरस्कार आणि ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, रेन मुंबई करांसाठी वापरण्यात आलेले CDR म्हणजे क्युम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल मॉडेल NCDEXचं फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने विकसित केलेलं आहे? तर ती संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो IIT बॉम्बे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण याबद्दल महत्त्वाची डिटेल पाहूया. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ने भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार सुरू केलेला आहे. नाव काय? रेन मुंबई. भारताची पहिली सेबी मान्यताप्राप्त एक्सचेंज ट्रेड्स हवामान डेरिव्हेटिव्ह करार. पाऊस मोजमाप सांताक्रूज आणि कुलबा स्टेशन. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या महिन्यातील मुंबई
जन्यमानाच्या आकडेवर वारीशी जोडलं जाईल आहे. ट्रेडिंग 1 जून 2026 रोजी सुरू होणार आहे. हा करार भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर वापर करता येतो. IIT बॉम्बे सोबत विकसित केलेल्या कम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल CDR मॉडेलचा वापर लॉट साइन्स ₹50 प्रति mm पाऊस. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे डिटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचा हा हवामान डेरिव्हेटिव्ह करार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यसभाच्या याचिका समिती म्हणजेच कमिटी ऑन पेटिशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो राघव चड्डा यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राघव चड्डा राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष. राघव चड्डा नियुक्ती कोणी केली? उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन केली. 10 सदस्य समितीचे पुनर्रचनेनंतर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. समिती कमिटी ऑन पेटिशन्स राज्यसभातील महत्त्वाची स्थायी समिती. सदस्याची संख्या किती आहे? 10. सर्व राज्यसभाचे खासदार आहेत. राघव चड्डा पूर्वी आम आदमी पक्षात होते, आता ते BJPमध्ये सहभागी झालेले आहेत. याचिका समिती लोकांची समस्या, तक्रार व सूचना थेट संसदेपर्यंत पोहोचवणारी महत्त्वाची एक विधायी संस्था आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकताच सुरू झालेला अरुणाचल किवी मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या मिशनचा मुख्य उद्देश अरुणाचल प्रदेशची भारताचे प्रीमियम ऑर्गेनिक किवी हब बनवणे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अरुणाचल किवी द USP ऑफ अरुणाचल प्रदेश मिशन. अरुणाचल किवी द USP ऑफ अरुणाचल प्रदेश हा मिशनचे नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉन्च कोणी केले? मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजननी. उद्देश अरुणाचल प्रदेशातील भारताच्या प्रीमियम ऑर्गॅनिक किवी हब बनवणे. एकूण अंदाजे खर्च किती असणार आहे? तर 167 कोटी. कालावधी 2026 ते 2030 या 5 वर्षामध्ये. अरुणाचल प्रदेशाला भारताच्या एकूण किवी उत्पादनाचा किती टक्के उत्पादन? 50% जास्त वाटा उचलतो. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं पहिलं राज्य ज्याला ऑर्गॅनिक किवी सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अरुणाचल किवी मिशनबद्दल. यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच WHOने इबोलाच्या कोणत्या साथीला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे बुंदीबुग्यो इबोला साथ. तर तुम्ही प्रोनाउन्सिएशन पाहू शकता, उच्चारण विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनमध्ये. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर याशी रिलेटेड प्रश्न, युगांडातील कोणत्या जिल्ह्यावरून या इबोला स्ट्रेनचे नाव बुंदीबुग्यो ठेवण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तो जिल्हा आहे बुंदीबुग्यो हा जिल्हा. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. WHO कडून इबोला रोगाला आंतरराष्ट्रीय चिंतेचे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेले आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ काँगो आणि युगांडामधील या देशांमध्ये साथीला म्हणजेच कोणती बुंदीबुग्यो साथीला घोषित केलेले आहे. बुंदीबुग्यो इबोला साथ 17 मे रोजी घोषणा केलेली आहे. मृत्यूदर सध्या 12 ते 25% एवढ्या दरम्यान इथला मृत्यूदर आहे. बुंदीबुग्यो स्ट्रेनबद्दल आपण माहिती पाहूया. पहिल्यांदा हा 2007 युगांडातील बुंदीबुग्यो जिल्ह्यात आढळला होता. वैशिष्ट्य, झेरेन स्ट्रेन पेक्षा कमी आक्रमक, पण कोणतेही मंजूर लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक शहरांचा अहवाल 2025 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं प्रसिद्ध केला आहे? तर ती संस्था विद्यार्थी मित्रांनो UN हॅबिटॅट संस्था. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. त्यानंतर याची रिलेटेड प्रश्न, जागतिक शहरांचा अहवाल 2025 अहवालानुसार मुंबई आणि दिल्लीचे किंमत उत्पन्न गुणोत्तर म्हणजे प्राईस टू इन्कम रेशो किती नोंदवले गेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत मुंबईच्या 14.3 आणि दिल्लीच्या 10.1. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे.
UN हॅबिटेट तर्फे जागतिक शहरांचा अहवाल 2025 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अहवालचं नाव काय? वर्ल्ड सिटी रिपोर्ट 2026 द ग्लोबल हाऊसिंग सिटी क्रिसेस पाथवे टू ॲक्शन. ही रिपोर्टचा अहवालचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. जगभरातील 3.5 अब्ज लोकांना पुरेशी घराची सोय नाही. हा अहवालमध्ये हा डाटा मेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल होमलेस अनुसार भारतातील बेघरपणाचा दर प्रति 10,000 लोकांमागे 13 इतका आहे. 2040 पर्यंत 167 दशलक्ष घरे नष्ट होण्याचा हा अंदाज आहे. एकूण उत्सर्जनापैकी अंदाजे 17 ते 21% उत्सर्जन केवळ घरामुळे होतो. जागतिक स्तरावर किंमत उत्पन्न गुणोत्तर 2010 मध्ये 9.5 वरून 2023 मध्ये 11.7 पर्यंत पोहोचलेलं आहे आणि याची वाढ तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. भारतामध्ये मुंबई आणि दिल्लीचं गुणोत्तर अनुक्रमांक 14.3 ते आणि 10.1 एवढं नोंदवलं गेलेलं आहे. UN हॅबिटॅट म्हणजे युनायटेड नेशन ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम स्थापना केव्हा करण्यात आली? 1978. मुख्यालय कुठे? नैरोबी, केनिया इथे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक फुटबॉल दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 25 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण पद्म पुरस्कारबद्दल माहिती पाहूया. हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हे पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जाते याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता हे पुरस्कार देण्यात येतो. तर हा पुरस्कारमध्ये कोणता पण भेदभाव केला जात नाही विद्यार्थी मित्रांनो. जसं काही व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न केला जाते. काही अपवाद आहे. सरकारी कर्मचारी उदाहरण डॉक्टर, शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रम ते कार्यरत आहेत हे पुरस्कारासाठी पात्र नसतात. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुरस्कारचे 3 प्रकार आहेत. पहिला पुरस्कार पद्मविभूषण विलक्षणीय आणि विशिष्ट सेवासाठी. हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आपल्या देशाचा. त्यानंतर पद्मभूषण उच्च श्रेणीचे विशिष्ट सेवासाठी आणि त्यानंतर आहे पद्मश्री कोणत्याही क्षेत्राच्या विशिष्ट सेवासाठी. निवड प्रक्रिया का असतो? शिफारस दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांसाठी नामांकने मागवली जातात. कोणतीही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेले पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते आणि घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण पद्मविभूषण पुरस्कार कोणकोणाला मिळाले ते पाहूया माहिती. हा देशातला दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता होते. एन राजनम कला उत्तर प्रदेश प्रसिद्ध व्हायोलिन वादक. KT थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळ. P नारायण साहित्य आणि शिक्षण केरळ इथले. VS अच्युतानंद मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार केरळ माजी मुख्यमंत्री केरळ राज्याचे. तर विद्यार्थी मित्रांनो हे टोटल 5 पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले. हे 5ही नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्राची व्यक्ती पाहूया. अलका याग्निक कला या क्षेत्रातील. पियुष पांडे मरणोत्तर कला क्षेत्रात आणि उदय कोटक व्यापार व उद्योग. तर हे 3 महाराष्ट्राच्या व्यक्तीचे नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पद्मश्री महाराष्ट्रातील डॉक्टर अरविंद फडणवीस वैद्यकीय सेवा. अशोक खाडे व्यापार व उद्योग. भिकुया लाडक्या ढिंडा कला क्षेत्राकरिता त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. जनार्दन बापू बोधे सामाजिक कार्य. जुजर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकीकरिता.
माधवन रंगनाथन कला क्षेत्राकरिता, रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्राकरिता, रोहित शर्मा क्रीडा या क्षेत्राकरिता पद्मश्री देण्यात आला. सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्राकरिता, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आला. श्रीरंग देवबा लाड शेती याकरिता त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 11 पद्मश्री, 3 पद्मभूषण आणि 1 पद्मविभूषण म्हणजे टोटल महाराष्ट्राच्या 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर हे पद्म पुरस्कारची लिस्ट तुम्ही नक्की पाठ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मे 2026मध्ये रांची येथे झालेले फेडरेशन कप स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत 10.9 सेकंदाची वेळ नोंदवून भारताच्या सर्वात वेगवान धावपटू कोण बनलेला आहे? तर ऑप्शन पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या पर्यायामधून अचूक उत्तर कोणतं आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.